बागेमध्ये फुलाला का पाणी देण्याच्या नादामध्ये पूजा ताईनं सांगितलेला भाजीपाला राहून गेला. काय सांगितलं होते? कांदे, मिरच्या, टमाटर, गोलवाले वांगे सगळे 2-2 3 किलो. बारशाचा जेवण नको का होगा? साला कशात काहीच नाही आणि डायरेक्ट बार सांगता नाही येत बाबा. पण नाही सोडणार मी कोणाला. एकेकाचा बदला घेऊन नाही सोडणार मी कोणाला. ते इथे येण्या अगोदर याला घराबाहेर काढलं पाहिजे. आपल्या बापाचं घरचा बदलाच रे. आणि हो 4 दिवस तुझे पोरगा आणि जावई येणार नाहीये. मग 4 दिवस तुझी सेवा करायला कोणतरी समजून ठेवलाय. चला जायचं म्हटलं ना पण ताबडतोब निघ. हा 1.5 दमडीचा भिकारडा मला बाजारवासी म्हणून निघून गेला. पण बघा नाही सोडणार मी तुझ्या मुलीला. नाही सोडणार. ती या घरात आली आणि तुझ्या या घरातील अस्तित्व संपलं. आता तू काही करू शकणार नाही तिचं. मोहिनी तुझी अवस्था आता अशी झाली आहे की धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. नाही या घरातील मी माझा अस्तित्व संपू देणार नाही. पण यापूर्वी सदा तू अशीच म्हणाली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी प्रसादाचा हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं? मोहिनी मंदार काय झालं? प्रसाद साहेबांनी तर त्या पूजाशी लग्नही केलं. लग्न करून तिला हनीमूनलाही घेऊन गेले आणि आता काही महिन्यानंतर या त्यांच्या घरात त्यांचा बाळ येईल आणि मग तू त्या बाळाच्या पाळण्याची दोरी धरून तूच म्हणशील मी त्याच्या बाळाच्या पाण्याचा जोडून बाळा मनात बसत नाही. तर तो घेऊन त्याच्या बाळाच्या गळ्यात सत्य करून टाकायचं त्याचं. अति सुंदर, खूप सुंदर विचार आहे तुझे. मग चांगल्या कामाला उशीर कशाला? उशीर कशाला? चांगल्या कामाला उशीर कशाला? या घराची आत्ताची मालकी पूजा पंचकर येत आहे. सुरुवात कर. या घरातील युद्धाला आरंभ कर. महाभारताला सुरुवात कर. पाहूया काय काय करू शकतेस तू ते. ते म्हणतात ना बोले कैसा चाले त्याची कोणताही पाऊले. शिलावण्याची खान तुझं रूप दो जीवन मग शिलावण्याची खान तुझं रूप दो जीवन मग शिलावण्याची खान मन लागे दाखवतेही घेऊ तुझ्या
तुझ्यावर मरण होतात रे तुझ्यात गुंतला होतात रे खरंच गजू गुंतला तुझं रूप गोजिरवान कशिला वन्याची खान तुझं रूप गोजिरवान कशिला वन्याची खान मन माझे ना कुठेही जीव तुझ्यावर मारला ओ जान हो तुझ्यात गुंतला ओ जान गुंतला तुझी चाल ही शराबी नयन नशीबी तुझे होठ हे गुलाबी बेलावी जीवन तुझी चाल ही शराबी तुझा चंद्रवाची सुखर माझ्या हृदयी वेदना ओ साजरे तुझ्यात गुंतला ओ साजरे खरंच गजू गुंतला सूर माझे तुझ्या जीवाचा माझ्या अंतर मनाचा छेडले तार माझ्या अंतर मनाचा तुझ्या स्पर्शात माझा अंग शहरला ओ जान हो तुझ्यात गुंतला ओ साजरे सच
के प्यार भैरवा तेरे ब्यूटी के खजाना बाढ़ लौले करके पाना तेरे ब्यूटी के खजाना बाढ़ लौले करके पाना मनवा लाज नाही जब के दीदार भैरवा ओ जान हो तुझे तो सागरे परत गला ला 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 ओ सिग्नेचर घेण्यासाठी आलो. तुम्ही एक तपासणी केली हो, मी इंजिनियर साहेबांना दाखवलंय, त्यांनी आवाज दिलाय मला. बरोबर ठीक किती पैसे लागले 22 लाख रुपये. ते सांगा हो, आणलाय. घेऊ शकतो. हो आपल्या कामात वेळ दौडायचा नाही. हो. तुला काय म्हणायचं ना ते कळलं म्हणजे डोळे हात करून कुठल्याही कागदावर चेकवर सही करू नका असं तुला म्हणायचं ना. अगदी काळजी करू नको अगदी विश्वासातील मॅनेजर आहे आमच्या. काही शक्य नाहीये पण ऑफिस मध्ये कंपनीत तुम्ही स्वतः जाऊन बघितलं तर फार बरं होईल. आता राणे साहेबांचा हुकूम पडल्यानंतर पाळावाच लागेल ना. मी काय म्हणतो बघा मॅडम म्हणते तसं तर. हो, 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 काय लागलं? बरं तुम्ही 2 मिनिट बसा मी आलोच हो, साहेब. नाही, काही नको. मन देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न गोळ त्याची अंकुशाचा मार. तुताराची पोरगी सारी दीड दमडीची 4 दिवस झाले नाही. 4 दिवस झाले नाही. या घरात येऊन पण आल्या या प्रसाद पंचकरला आपल्या बोटावर नाचवायला चालू केलं. तिच्या या अशा वागण्यामुळे खोटे करणे सांगून चेकवर सह्या घेऊन पैसे हडपण्याचा माझा गोरख धंदा जर बंद झाला तर तिच्या शब्दाला परावर्त होऊन साहेबांचं लक्ष जर कंपनीमध्ये गेलं आणि माझा सगळा भोंगळ कारभार जर साहेबांच्या समोर आला तर काय मला साहेब नोकरीवर काढून टाकतील. असं होता कामा नाहीये. मकरंद तू या दीड दमडीच्या तुताराच्या पोरीला हारणार. आठव तू कोण आहे? अरे मकरंद तू एक ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण म्हणलं तर फुलांना बाजूला सारून फुलांचा मधुरात पिणारा भोंगा आणि त्या भोंग्याप्रमाणे हातात तुला जर ही प्रॉपर्टी आणि ती कंपनी जर खराब करायची असेल ना तर या उभ्या असलेल्या काट्याप्रमाणे फुटाला तुला अलगद बाजूला करावं लागेल आणि त्या फुलांचा मधुरस चाखावा लागेल. पंचिका माझ्या मार्गात आढळून येते. आता बघ हा मकरंद मोराटे तुझ्या आयुष्यात कसा खेळ खेळतो ते बघतच राहा. सततची गाय
गाईचं दूध दुधाची साय. आलो आलो. अरे लवकर ये. वाचल्याने तिने तासलं ना तर नाव सांगितलंय रंग्या खाते. बाहेर ये. बोला माझ्या बापाने काय नाही पाठवून राहिले. बाहेर ये. बाहेर ये. बाहेर. तू केव्हा आलास? आता सांग. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. का माहितीये तुझी आठवण करत होते मी. तुला चिवडा आवडतो ना, चिवडा बनवत होते. असं का दादा, तू हातपाय धुवून घे, मी लगेच चिवडा घेईन. नाही 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 नाही. मी तुझ्या घरी चिवडा खायला नाही आलो आणि हात पाय धुवायला नाही आलो. माझ्या बापाने काही ना बाई बोलणारी ते साली कोणती कुटुंब नाही लाव. तिचं नाव सांग. बोलाव तिले. अरे कोणाविषयी बोलतोय तू? मला काहीच कळत नाहीये. म्हणजे तुला काहीच माहित नसेल. नाही. बाप येते येऊन गेला तुला माहित नसेल. बाबा केव्हा आले इथे? बरोबर आहे. तुला कसं माहित राहील? आता तुझी लक्ष नाही राहील आमच्यावर. बाप येते येऊन गेला तुला माहित नसे. कशी लक्ष राहील तुझी आमच्यावर? हा, या मोठ्या मोठ्या घरात राहतेस तू. हा, मस्त खात असशील बुंदीचे लाडू आणि तुला घरात नाही मारणाचा झाडू. हा, मस्त एसीच्या खोलीत घोर घोर करत झोपत राहत असशील तू. दादा हा, तर बोलू नको बाय. मला फक्त सांग, माझ्या बापाने काही ना बाई बोलणारी तेच सगळी कोणती होता? या घरात माझ्या व्यतिरिक्त एक मोलकरीण आहे आणि ती म्हातारी आहे आणि माझ्याविषयी ती असं बोलू शकत नाही. बाई बाई, या तुझ्या घरात त्या कुटुंब लैला कानामध्ये तुझ्या या घरच्या मालकाची रखेल हो कदामध्ये. बाई, तू फक्त तिचं नाव सांग. मी नाही या वासल्याने तासलो आणि किकऱ्याने तिचे डोळे काढलो तर नाव सांगितलं आहे म्हणजे. दादा मला सुद्धा माहित नाही. जी मोलकरीण आहे ना ती माझ्याविषयी असं बोलू शकत नाही. म्हातारी आहे बिचारी. मग कोण असेल बाई? मग तुझ्या घरात कोण असेल? बाई, तुला सांगतो फक्त तिचा पत्ता काढ. बाई, तुला सांगतो आता मी चाललो करीमनगरले आंब्याची लावाले. तिकडून आल्यावर पाय तिचे चमडे नाही काढलो ना तर नावाचा रंग्याने. बाई, बघाट पासून येऊ ना. ऑटो कुठे आहे तो? ती चेन्नईला जायची तयारी करते. बोलू का त्यांना? नाही, राहू दे बाई. नाही, सप्पा गोल्यातले पोरं चालले करीमनगरले आंब्याची लावाले. ती चालू. पण बाई, काळजी घेते आणि फक्त तिथं पता काढून ठेव. मी आल्यावर पाहतो. दादा मी माझी काळजी घेईन. पण तुला माहितीये ना बाबा एकटेच आहेत. तू जर बाहेर गावी कामाला जाशील तर त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? मी वारंवार जाऊ शकेल का? असं कर, इथेच काहीतरी काम. काकर म्हणतेस या गावात राहून हा रोखताच तो काम. माझ्याचे गाताना नागराचे मोठे तासाचं आणि तेही करून भेटते का हो, भेटते का? रुपये देत नाही या गावचे लोक. राहू दे का भाऊ म्हणते. म्हणून बाई, सप्पा मोऱ्यातले पोरं चालले त्यांच्या सोबत जातो. अरे बाई, खरं सांगू तुले, माझी सरम माले खाते ये. जान जवान पोरगा आणि मी त्या बापाच्या भरोश्यावर खातो. खरंच बाई, माझी सरम मला लागते. म्हणून मी आता किती करीमनगरला जातो आणि चांगले पैसे कमवून आणतो. बाई सांगू तुला, त्या घराकडे पाहिलं ना खरंच लाज लागते. पैसे कमवून आणतो बाई. बरं दादा लावतो. जा तू. पण तुझं कसं आहे, कुठे गेला ना तर तू कधी फोन करत, किती दिवसासाठी थांबलाय ना सांगत. काही म्हणजे आम्हाला कसं करणार? तू कसं आहे, कुठे आहे त्याचा विचार करतोस का तू कधी? आता जाणार आहेस ना? हो. बाबांसाठी तरी निदान फोन करत जा. बाई, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतेस पण तू पैताळायची. माझ्याकडे मोबाईलच नसेल, फोन करू कोणतो? एक काम करतो बाई, आता तुझा नंबर मी लिहून देतो आणि कोणाच्याही मोबाईलला फोन करतो आणि मग येताना मोबाईल घेतो बाय. तो तुझ्यासारखा मोठा सरकवाचा आणि त्याच्यानं फोनही लावतो आणि बाबाची रेडिओ ऐकली आणि त्याच्यावर त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाणे लावून देतो. पण बाई, तुला तर वेळ भेटल नाहीये. पण महिन्यातून 15 दिवसातून
एकतरी वेळा बापाला भेटायला जातो. हो दादा जाईल. बरं तू थांब 5 मिनिट मी आले. जाऊ नको थांब हा. खरंच किती बोलतो माझ्या बहिणीले तरी तिचा जीव दुखते माझ्यावर. आणि माझ्या आता का देईल ते माहित आहे. माझ्या लहानपणापासून मला चिवडा नाही आवडते. हे चिवडाच देते पाहिजे. तुला चिवडा आवडतो ना? शिवडा दिला का तर? आणि फोन कर. फोन करतो बाई पण तुला अजून सांगून जातो. वाटोले माझा रामराम सांगतो. आणि ते कोण सटवी तिचा फक्त पत्ता काढून ठेवते. हो येतो पत्ता. काळजी घे. नाही हे शक्य नाहीये. हे शक्य नाहीये. मला समजून घे. तुझ्याशिवाय दुसरं कोणाचं व्हायचं नव्हतं रे मला. पण माझा नाही लागत. बस कर तुझे चांगुलपणाचे ढोंग. अरे तू कुठल्या मजबुरीने नाही तर माझी मनधरणी करावी म्हणून आज मला सांगतेस. हे सगळं नाही तर या ऐश्वर्य संपन्न प्रसाद बाबूची संपत्ती यांचा बंगला यांचा पैसा बघून यांच्याशी विवाहबद्ध झाली. काय रे धन दौलत पैसा काही नको होतं मला फक्त तू हवा होता. तुझ्या मला काही सांगू नकोस. मला सगळं काही समजलं आहे. किती आस लावून होतोय मी आज की मी माझ्या मुलाला प्रेरणा भरवाय म्हणून माझ्या आईच्या सांगण्यावरून आज मी साहेबांना प्रेरणा भरवायला आवडतात. मला काय कल्पना होती तुझ्या मुलावर मी जीवापाड प्रेम केलंय. तीच पूजा या बंगल्याची राणी असेल. ज्या पूजावर मी जीवापाड प्रेम केलंय त्या पूजाने आज तिला मला फेऱ्या भरविण्याचा अधिकार सुद्धा हिरावून घेतलाय. तू समजतोस तसं खरंच काही नाही. काय सांगणार आहेस आणि काय समजून घेणार आहे मी. सांग ना काय समजून घेऊ. हॅलो कोणाच तू कोणाच तू कोणाच तू मी पूजा म्हणा. माझी पूजा